कबीर देशमाने हा एक श्रीमंत व्यक्ती होता. त्याचा स्वतःचा व्यवसाय होता. शिवाय त्याच्या अनेक ठिकाणी शाखा देखील होत्या. त्याला पैशांची कसलीच कमी नव्हती. तो आपला जास्तीत जास्त वेळ आपल्या कुटुंबासोबतच घालवत असे. कारण काही वर्षापूर्वी जेव्हा त्याची आर्थिक परिस्थिती चांगली नव्हती, तो अत्यंत हालाकीचे दिवस जगत होता, तेव्हा अनेक ठिकाणी अनेक कठीण प्रसंगाचा सामना त्याने केला होता. तेव्हा त्याची बायको अनुजा त्याच्यासोबत खंबीरपणे उभी होती. कबीरला एक मोठा मुलगा अर्चन जो 22 वर्षाचा होता, तर मुलगी सृष्टी 18 वर्षाची होती. त्या दोघांनी उच्च शिक्षण घेतलेलं होतं. एके दिवशी नेहमीप्रमाणे कबीर आपल्या हॉलमध्ये पेपर वाचत बसला होता. त्याच वेळेस त्याच्या मुलाचा एक जिवलग मित्र खूप दिवसांनी त्याला भेटायला आला होता. तेव्हा त्याच्यात खूप छान छान त्यांच्यामध्ये गप्पा चालू होत्या. त्यांची मैत्री पाहून तेव्हा कबीर त्यांच्याकडे पाहत असताना अचानक त्याला आपल्या जुन्या मित्राची आठवण झाली. त्याला इतक्या वर्षांनी ते जुने दिवस पुन्हा आठवून कबीर भावूक झाला आणि मग कबीरने तेव्हाच ठरवलं की आपण त्याला भेटायला जायला हवं. इतक्या वर्षापासून आपण जी चूक करत आलो आहोत ती आता सुधारायला हवी. कारण जर जेव्हा तो नसता तर आज मी इथे कधीच नसतो. माझ्या यशाचे श्रेय तर त्याचेच आहे. असा विचार करून कबीर घरात गेला आणि आपल्या पत्नीला गावी जाण्यासाठी बॅग पॅक करण्यासाठी सांगितलं. तेव्हा त्याच्या पत्नीने विचारलं की गावी तर आपलं कोणी राहत नाही आणि गेल्या कितीतरी वर्षापासून आपण तिकडे गेलेलो सुद्धा नाही. मग आज असं अचानक कोणत्या मित्राला भेटायला चाललेला आहेस? तेव्हा तो उत्तर देतो की प्रवीण गायकवाड. हे ऐकताच त्याची पत्नी आनंदाने लगेच तयारीला लागते आणि म्हणते की हो, आपण नक्की जाऊयात. इतक्या वर्षात आपण त्याला भेटायला कधी गेलोच नाही. मग कबीरची बायको तीही बॅग भरायला लागते. कबीर बाहेर येऊन आपल्या मुलांना देखील तयार होण्यासाठी सांगतो. तेव्हा मुले विचारतात की बाबा, आपण कोठे चाललेलो आहोत? कबीर म्हणतो, मुलांनो, एक खास व्यक्ती आहे आणि तुम्ही त्यांना भेटणं आवश्यक आहे, जे इतक्या वर्षात राहून गेलं होतं. तेव्हा मुलगा बोलतो, बाबा, तुम्हीच जा. मला काही तिकडे जाण्याची इच्छा नाही. मी इथेच थांबतो. तेव्हा कबीर ठामपणे सांगतो, नाही मुलांनो, तुमच्यासाठीच तर हे खूप महत्त्वाचं आहे. तुम्हाला आमच्यासोबत यावं लागेल. कारण माझ्या आयुष्यातील सर्वात महत्त्वाची व्यक्ती तेथे राहते. आयुष्याची खरी सुरुवात तेथूनच झाली होती. कबीरचं बोलणं ऐकून शेवटी मुले देखील जाण्यासाठी तयार होतात आणि चौघेही प्रवासाला निघतात. ते प्रवास करत त्यांच्या गावी पोहोचतात. तेथे आल्यावर कबीर जवळच्याच बँकेत जातो आणि एक मोठी रक्कम तो बँकेतून काढतो. हे मुले पाहत असतात. मग बँकेतून बाहेर पडल्यावर गाडीत बसताना मुले आश्चर्यचकित होतात आणि कबीरला विचारतात की बाबा, तुम्ही एवढे पैसे का काढले आहेत आणि सर्व ऑनलाईन व्यवहार होत असताना इतक्या पैशांची गरज काय आहे? त्यावेळेला कबीर हसतो आणि म्हणतो की हो, तुझं बरोबर आहे. पण काही गोष्टींची परतफेड ही ऑनलाईन होत नसते, तर ती प्रत्यक्षातच करावी लागते. आणि तसंही माझ्यावर खूप वर्षापासूनचं एक कर्ज आहे आणि ते फेडायचं आहे. ती आता वेळ आली आहे. खरं तर या गोष्टीला आधीच खूप उशीर झाला आहे, पण आता यापुढे कोणताही विलंब होणार नाही. हे ऐकून मुले गोंधळतात आणि म्हणतात की बाबा, तुम्ही हे काय बोलत आहात आणि हे कसं शक्य आहे की तुम्ही कोणाचं तरी कर्ज फेडायचं आहे? तुम्ही किती श्रीमंत आहात, मग कोणाचं कर्ज देणं आहे? कबीर हसतो आणि म्हणतो, ठीक आहे बेटा, तुला एक छोटीशी गोष्ट सांगतो. ती ऐकल्यानंतर तूच ठरव की माझ्यावर खरंच कर्ज आहे की नाही. तेव्हा मुले उत्सुकतेने ऐकायला तयार होतात आणि त्याची आई समजून जाते की कबीर मुलांना कोणती गोष्ट सांगणार आहे. त्यामुळे तीही हसते. कबीर सांगू लागतो, ही गोष्ट खूप वर्षापूर्वीची आहे. त्या काळात मी गावी राहायचो. माझे वडील मी लहान असतानाच वारले. आईने मला लहानाचं मोठं केलं. घरच्या गरीब परिस्थितीमुळे मी जेमतेम शिक्षण घेतलं. कॉलेजमध्ये असताना आईची सुद्धा साथ सुटली आणि मी पूर्णपणे एकटा पडलो. तेव्हा माझी काळजी घेणारं कोणीच नव्हतं. पण माझा एक मित्र होता, तो म्हणजे प्रवीण गायकवाड. तो मला छोटा भाऊ मानायचा आणि लालू म्हणायचा आणि माझी नेहमीच काळजी घ्यायचा. त्याचं लग्न झालेलं होतं. त्याला एक मुलगा व एक मुलगी देखील होती. काही वर्षांनी जेव्हा सर्वजण माझ्या लग्नाविषयी बोलू लागले, तेव्हा मीही लग्न करण्याचा निर्णय घेतला आणि माझं लग्न तुमच्या आईसोबत झालं. नशिबाने मला जीवनसाथी खूप चांगली मिळाली. पण लग्नानंतर अडचणी सुरू झाल्या. कारण आता मी एकटा होतो.
मला कुटुंब सांभाळायचं होतं, मात्र घर चालवण्यासाठी लागणारे पैसे माझ्याकडे नव्हते. या विचाराने मी खूपच त्रस्त झालो होतो. मी जेव्हा जेव्हा माझ्या अडचणी प्रवीणला सांगायचो, तेव्हा तो मला नेहमी धीर द्यायचा, आधार द्यायचा. म्हणायचा की तू काळजी करू नकोस, सर्व काही ठीक होईल, मी आहे ना तुझ्यासोबत. पण मी अस्वस्थ होतो. आता काहीतरी मोठं करायचं होतं, स्वतःला त्याच परिस्थितीमध्ये ठेवायचं नव्हतं. म्हणून मी ठरवले की येथे गावी राहण्यापेक्षा मी बाहेरगावी जाईल आणि मेहनत करून कुटुंबाचं पालनपोषण करेल. पण बाहेर जाण्यासाठी आणि तेथे काहीतरी कामधंदा करण्यासाठी पैसे लागतात आणि तेव्हा माझ्याकडे काहीच पैसे नव्हते. म्हणून एक आशा घेऊन मी प्रवीणकडे गेलो. त्याची पत्नी देखील तेथेच होती. आम्ही तिघेही बोलत होतो. तेव्हा बोलता बोलता मी त्यांना सांगितलं की मला बाहेरगावी जाऊन काहीतरी स्वतःचं करण्याची इच्छा आहे. आता ही गरिबी अजून सहन होत नाही. मला काहीतरी मोठं करायचं आहे. पण त्यासाठी सुरुवातीला पैशांची गरज लागेल. म्हणून मी प्रवीणला सांगितलं की माझी जमीन विकायला काढतो आणि त्या पैशाने मी माझा व्यवसाय सुरू करेन. हे ऐकून प्रवीण व त्याची पत्नी दोघेही म्हणाले, "अरे, इतकी घाई कशासाठी करत आहेस? आणि इतकी वाईट परिस्थिती काय आली आहे? शिवाय सध्याच्या परिस्थितीमध्ये जमिनींना काहीच खास किंमत देखील नाही. त्यामुळे तू तुझी जमीन विकण्याचा विचार डोक्यातून काढून टाक. आणि आता तुला किती पैशांची गरज आहे?" मी म्हणालो, "मला 20,000 रुपये मिळाले तरी सध्याच्या काळाला ते खूप होतील. त्यामुळे मी शहरात जाऊन स्वतःचं काहीतरी नाव निर्माण करेन." त्यावर तेव्हा प्रवीणने त्या काळी मागचा पुढचा कोणताही विचार न करता आपल्या पत्नीचे काही दागिने घेतले आणि तो सोनाराकडे गहाण ठेवण्यासाठी घेऊन गेला. त्यातून त्याला जे पैसे मिळाले ते घेऊन तो घरी आला आणि माझ्या हातात ते पैसे ठेवले. तेव्हा मी विचारलं, "हे पैसे कुठून आणले आहेस?" तर तो म्हणाला, "तुझ्या बहिणीचे दागिने गहाण ठेवले आहेत. तू या पैशांचं आणि या संधीचं नक्कीच सोनं करशील, कारण तुझ्या डोळ्यात ती सत्यता मला दिसत आहे. हे घे पैसे आणि तुझी स्वप्न पूर्ण करण्यासाठी तयार राहा. दिवस रात्र मेहनत घे, कष्ट कर, पण आता माघारी फिरून बघू नकोस." तेव्हा ते मी पैसे घेण्यास नकार दिला, पण तोही जिद्दी होता. त्याने माझी गरज ओळखून मला ते पैसे घेण्यास भाग पाडलं. त्यानंतर मी आणि तुमची आई शहरात नवीन स्वप्न, नवीन आशा घेऊन आलो. इथे आल्यानंतर मी छोट्या-मोठ्या कामांना लागलो. दिवस-रात्र मेहनत केली. छोटासा स्वतःचा व हक्काचा व्यवसाय सुरू केला. हळूहळू व्यवसाय वाढवला आणि काही वर्षातच आपला व्यवसाय मोठा झाला आणि मी श्रीमंत झालो. पण त्या पाठीमागे अपार मेहनत, कष्ट, जिद्द व संयम होता. म्हणूनच आजचा दिवस पाहायला मिळाला. पण या यशात, सुखात मी प्रवीणला मात्र पूर्णपणे विसरलो होतो. त्याने तेव्हा केलेल्या मदतीची परतफेड करण्यास मी कमी पडलो, याची आज मला खूप खंत वाटते आहे. त्या दिवशी मी हॉलमध्ये बसलेलो असताना तुझा मित्र तुला भेटायला आला आणि त्याला पाहून मला अचानक प्रवीणची आठवण झाली आणि म्हणूनच मी ठरवलं की आता त्याला भेटायला जायचंच. इतक्या वर्षांचं राहिलेलं महत्त्वाचं काम पूर्ण करायचं. आणि म्हणून मी ही इतकी मोठी रक्कम काढली आहे. ही त्या पैशाची परतफेड आहे. आणि खरं तर त्याने तेव्हा जे माझ्यासाठी केलं, त्या कोणत्याच गोष्टीची परतफेड मी कधीच करू शकणार नाही. पण माझ्याकडून त्याच्यासाठी ही छोटीशी मदत असेल. आणि तेव्हा तर त्याने मला मदत केली नसती, मला पाठिंबा दिला नसता, तर आज मी कदापि या यशाच्या शिखरावर कधीच नसतो. हे ऐकून मुले खूपच भावूक होतात आणि म्हणतात, "बाबा, तुम्ही आम्हाला हे आधी का नाही सांगितलं?" तेव्हा कबीर बोलतो, "हां, आम्ही ते विसरून गेलो होतो. आता इतकी वर्ष झाली आहेत. या दरम्यान गावची आठवण कधी आलीच नाही. ती चूकच झाली आहे आमच्याकडून." आता मुलेही प्रवीणला भेटण्यासाठी उत्सुक होतात. प्रवीणला भेटण्यासाठी ते संध्याकाळी प्रवीणच्या घरासमोर पोहोचतात. मोठी गाडी गावात पाहून लोक आश्चर्यचकित होतात. प्रवीणचं घर तसं जुनं, खराब झालेलं दिसत असतं. कबीर व त्याचे कुटुंब घरात जातात. तेव्हा प्रवीण व त्याची बायको गप्पा मारत बसलेले असतात आणि त्या ठिकाणीच कबीर जातो. तेव्हा प्रवीण म्हणतो, "ओ दादा, कोण तुम्ही आणि असं न विचारता घरात कसं काय आला आहात? तुम्हाला कोण पाहिजे आहे?" त्यावर कबीर थोडा हसतो आणि म्हणतो, "साहेब, आम्हाला इथे एका व्यक्तीला भेटायचं आहे, जे खूप मोठ्या मनाचे आहेत." तेव्हा प्रवीण त्याच्याकडे आश्चर्यकारक नजरेने बघतो. त्याचे राहणीमान पाहून प्रवीण जरा गोंधळतो, कारण त्यांचे राहणीमान बघून तो एक श्रीमंत व्यक्ती वाटत होता. म्हणूनच प्रवीण म्हणतो, "साहेब तर तुम्हीच आहात, आम्ही कुठले साहेब आहे?" तेव्हा कबीर नम्रपणे म्हणतो, "नाही साहेब, माझ्यासाठी तर तुम्हीच माझे साहेब आहात.
तुम्ही नसतात तर मी आज कुठे असतो काय माहिती. आज मी जो कोणी आहे तो केवळ तुमच्यामुळेच. हे ऐकून प्रवीण अवाक होतो आणि बोलतो, काय बोलताय तुम्ही? कोण आहात? त्यावर कबीर बोलतो, माझं नाव कबीर आहे. पण लहानपणी काही लोक मला लालू म्हणायचे आणि माझे लाड करायचे. हे ऐकून प्रवीण व त्याची बायको दोघांचे डोळे पाणावतात आणि प्रवीण पटकन येऊन कबीरला मिठी मारतो. अरे लालू, तू इतका बदललास की ओळखूही शकला नाहीस. खरंच खूप मोठा झाला आहेस. मग कबीर देखील भावूक होतो. त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहतात. कबीरची मुले प्रवीण व त्याच्या बायकोला पायावर डोके टेकून नमस्कार करतात. तेव्हा घराबाहेरून गावकरी पाहत असतात. एका श्रीमंत व्यक्तीची मुले एका गरीब जोडप्याच्या पाया पडत आहेत. तेव्हा गावकरी कान देऊन ऐकू लागतात. प्रवीण कबीरची विचारपूस करतो. तेव्हा कबीर आपली यश, मेहनत, कष्ट सर्व काही सांगतो. मग कबीर देखील प्रवीणची विचारपूस करतो आणि बोलतो, तुझी मुले आता मोठी झाली असतील ना? मग अजूनही या अशा पडक्या घरात का राहत आहेस? प्रवीण शांतपणे पुढे बोलतो, लालू, तुझ्या आठवणी नेहमी आमच्या मनात कायम होत्या. जेव्हा आम्ही तुझी मदत करताना आम्ही कर्ज घेतलं होतं आणि खूप कष्ट करून ते कर्ज फेडलंसुद्धा. पण त्यानंतर एका पाठोपाठ एक आर्थिक खर्च वाढत गेला. त्यात दवाखानाही होताच. मुलगी मोठी झाली. शिक्षण, उपचार सगळ्याच अडचणी येत गेल्या. मुलगा गावातच सध्या ट्रॅक्टरवर काम करतो. त्याच्या कमाईतच घर चालतं. हे सांगताना प्रवीण आणि त्याची पत्नी दोघेही रडू लागतात. कबीर व त्याची पत्नी त्या दोघांना त्यावेळेला धीर देतात. काही वेळाने कबीर एक लिफाफा काढतो, ज्यात पैशांची खूप मोठी रक्कम असते. ते पैसे प्रवीणला देत कबीर बोलतो, ही त्या मदतीची परतफेड आहे, जी मला खूप आधीच करायला हवी होती. त्यावर प्रवीण म्हणतो, हे कर्ज नव्हतं, ते आमचं प्रेम, माया होतं. त्यामुळे त्याची परतफेड करण्याची काहीच गरज नाही. तेवढ्यात प्रवीणचा मुलगा घरी येतो. तेव्हा प्रवीण त्याची ओळख करून देतो. कबीर त्याचं कौतुक करतो आणि विचारतो, बाळा, तू काय करतोस? तो म्हणतो, माझं शिक्षण झालं आहे, पण गावातच काम नाही आणि घरची परिस्थिती पाहून मी हे आत्ता सध्या काम करत आहे आणि सरकारी नोकरीची तयारी देखील करतोय. तेव्हा कबीर त्याला म्हणतो की तू मेहनत कर, प्रयत्न करत राहा, कारण मेहनतीचं फळ एक दिवस नक्कीच भेटतं. पुढे कबीर बोलतो, तुला आधी माझ्यासोबत यावं लागेल. तेव्हा प्रवीण विचारतो, अरे त्याला कुठे नेत आहेस? कबीर हसतो, मी तुझ्या मुलाला माझ्यासोबत घेऊन जाणार आहे. काही वेळाने प्रवीणची मुलगी देखील येते. तिच्या मैत्रिणीकडून येते. तेव्हा कबीर प्रवीणला सुचवतं की तुम्ही सहपरिवार आता आमच्यासोबत या. आपण सर्वजण तिकडे राहूयात. मी तुझ्या मुलाला तेथे चांगली नोकरी लावतो आणि तुझ्या मुलीच्या लग्नाची जबाबदारी देखील ही माझीच असेल आणि मी तुला शब्द देतो, तेथे तुम्हाला सन्मानाने राहायला मिळेल. त्यावर प्रवीण म्हणतो, नको रे मित्रा, आम्ही इथेच ठीक आहोत. तिकडे शहरात येऊन काय करणार आहोत? तेव्हा प्रवीणचा मुलगा विचारतो, अंकलजी, तुम्ही आमच्यासाठी इतकं हे का करत आहात? कबीर म्हणतो, मी तुझ्या वडिलांचा मित्र आहे आणि मीही या गावातलाच आहे. तेव्हा मग गावकऱ्यांना समजतं की लालू परत आला आहे. मग त्या रात्री सगळेजण गप्पा मारतात आणि मग प्रवीणचं कुटुंब ठरवतं की कबीरसोबत शहरात जायचं आणि पुढचं आयुष्य ते तेथेच घालवायचं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी कबीर प्रवीणच्या संपूर्ण कुटुंबाला घेऊन शहरातल्या घरी पोचतो. तेथे तो त्यांचा चांगला योग्य मान सन्मान आणि आदर देऊन त्यांची चांगली व्यवस्था करतो. काही महिन्यातच कबीर प्रवीणच्या मुलीचं लग्न एका चांगल्या कुटुंबात करून देतो, जेणे सर्वजण आनंदात असतात आणि प्रवीणच्या मुलाला देखील आपल्या व्यवसायात भागीदार करून घेतो. त्यामुळे त्याचंही आयुष्य मार्गी लागलेलं असतं. पुढच्या काही वर्षांनी त्याचंही लग्न होतं आणि त्याची पत्नीही त्याच्यासोबतच राहू लागली असते. काही काळाने प्रवीणचा मुलगा स्वतःच्या स्वकमाईतून घर घेतो आणि ते आता तेथे आपल्या पत्नी व आईबाबांसोबत राहू लागतो. आता सर्वांचं आयुष्य छान स्थिरावलेलं असतं व ते आनंदाने, समाधानाने आपले आयुष्य घालवत असतात. या दरम्यान गावात देखील ही बातमी पसरली की आपल्या गावचा लालू आता मोठा उद्योजक बनला आहे. त्यामुळे गावातील काही लोक आपल्या मुलासाठी नोकरीची शिफारस घेऊन कबीरकडे येऊ लागले होते. तेव्हा मोठ्या मनाने कबीरने त्यांना आपल्या कंपनीत काम देखील दिलं आणि त्यांनाही चांगलं भविष्य घडवण्याची संधी दिली. हळूहळू सर्वजण आपापल्या आयुष्यात स्थिर झाले होते. आजची कथा तुम्हाला आवडल्यास लाईक, शेअर, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईबसुद्धा नक्की करा.